अधिक मास विशेष 17 मे ते 15 जून 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार मैत्रिणींनो, मंजू न्यू क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अधिक मास विशेष 17 मे ते 15 जून मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर आता आपण बघूया राशी भविष्य। आता हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही, म्हणजे संक्रांत होत नाही, त्या महिन्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हटले जाते। आता सन 2026 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आल्याने हा ज्येष्ठ अधिक मास म्हणून ओळखला जाईल। हा महिना केवळ धार्मिक कार्यासाठीच नाही, तर ज्योतिषशास्त्रीय बदलांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे। 17 मे ते 15 जून या काळात ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल काही राशींसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारे आहेत, तर काहींना सावध राहण्याचा इशारा देणारे आहेत। तर आता खालीलप्रमाणे आपण 12 राशींचे राशी भविष्य बघणार आहोत। आता हे राशी भविष्य 3 विभागामध्ये याचे विभाजन केलेलं आहे। आता पहिले याच्यामध्ये आहेत अत्यंत शुभ फलदायी राशी, म्हणजे ज्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे। या राशींच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील। तर या अत्यंत फलदायी राशीमध्ये त्या राशी येतील। आता अशा राशी कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया। आता यामध्ये पहिली रास आहे मेष रास। आता मेष राशीच्या व्यक्तींच्या तुमच्या पराक्रमात वाढ होईल। नवीन योजना अंमलात आणण्यासाठी हा महिना उत्तम आहे। आर्थिक आवक वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। तर आता मेष राशीचे हे भविष्य आहे। आता दुसरी रास आहे याची सिंह रास। आता सिंह राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान वाढेल। प्रशासकीय किंवा सरकारी कामात मोठे यश मिळू शकते। नेतृत्वाची संधी मिळेल आणि उत्पन्नाचे पण नवे मार्ग खुले होतील। तर हे आहे दुसऱ्या राशीचे सिंह राशीचे भविष्य। आता यामधली तिसरी रास आहे धनु रास। आता धनु राशीच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ मिळेल। धार्मिक प्रवासाचे योग आहेत। नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीची शक्यता आहे। आता तुमच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होईल। तर तिसरी रास आहे धनु रास। आता धनु राशीचे भविष्य बघितले आपण, आणि आता यामधली शेवटची आणि चौथी रास आहे मीन रास। आता मीन राशीच्या व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती होईल। या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा लाभ देऊन जाईल। विद्यार्थी वर्गाला अभ्यासामध्ये अपेक्षित यश मिळेल। तर अशा प्रकारे या 4 राशी फलदायी आहेत। आता दुसऱ्या भागामध्ये मध्यम फलदायी राशी बघूया, म्हणजे ज्यांना प्रयत्न करावे लागतील। आता या राशींसाठी काळ अनुकूल असला तरी मेहनतीशिवाय त्यांना यश मिळणार नाहीत। तर अशा राशी कोणत्या आहेत त्यामध्ये पहिली रास आहे वृषभ रास। आता वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक प्रगती होईल, परंतु कौटुंबिक बाबीमध्ये थोडेसे सामंजस्य दाखवावे लागेल। गुंतवणुकीतून त्यांना लाभ होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल। आता ही झाली पहिली वृषभ रास, त्याचं भविष्य। आता दुसरी रास आहे मिथुन रास। आता यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तीचे संवादातून अनेक प्रश्न सुटतील, म्हणजे बोलण्यामधून त्यांचे प्रश्न सुटतील। मात्र व्यवसायात भागीदारी करताना कागदपत्राची नीट तपासणी करा। भावंडाशी असलेले संबंध सुधारेल। यामधली ही दुसरी रास। आता बघूया आपण तिसरी रास। तिसरी रास कोणती आहे तर ती आहे तूळ रास। आता तूळ राशीच्या व्यक्तींचा चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढेल। वैवाहिक आयुष्यात सुख शांती राहील। कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील। तर हे बघितले आपण तूळ राशीचे भविष्य। आता आपली चौथी रास, शेवटची रास, चौथी रास आहे कुंभ रास। आता कुंभ राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यात व्यस्त राहतील। नवीन मित्र जोडले जातील, मात्र घाईघाईत घेतलेले निर्णय थोडे त्यांना महागात पडू शकतात।
त्यामुळे विचारपूर्वक पाऊल टाका. तर आता हे आपण बघितले कुंभ राशीचे राशी भविष्य. आणि आता बघितले, आता तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत आपण सावध राहणाऱ्या राशी. आता त्यांच्यासाठी काळ हा आव्हानात्मक आहे. या राशींच्या व्यक्तींची वादविवाद टाळावे आणि आरोग्याची पण काळजी घ्यावी. आता या सावध राहण्यासाठी कोणत्या राशी आहेत सावध राहण्याची ज्यांना गरज आहे त्यामध्ये पहिली रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कामाचा ताण वाढल्यामुळे चिडचिड होईल. गुंतवणूक करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. शक्यतो वादविवाद टाळा. तर यामध्ये पहिली रास आहे कर्क रास. आणि आता सावध राहणारी दुसरी रास आहे कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, विशेषतः पोटाचे विकार. गुपिते कोणाशीही शेअर करू नका. आता कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. आता ही होती दुसरी रास कन्या राशीचे आपण भविष्य बघितले. आणि सावध राहणारी विशेष तिसरी रास आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे अचानक येणारे खर्च तुमचे बजेट बिघडू शकतात. प्रवासात विशेषतः काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा. कौटुंबिक कलहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आता ही बघितली आपण तिसरी रास वृश्चिक राशीचे भविष्य. आणि आता बघणार आहोत आपण शेवटची रास म्हणजे चौथी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाच्या प्रमाणातच फळ मिळण्यास विलंब लागेल. कोर्ट कचेरीच्या कामात सावध राहावे. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवावा. आता ही होती चौथी रास मकर रास. तर अशा प्रकारे याचे 3 विभागामध्ये विभाजन केलेले आहे. आता आपण बघूया अधिक मास विशेष उपाय. आता सर्व राशींसाठी हे उपाय आहेत. आता या काळात ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी खाली गोष्टी करणे लाभदायक ठरेल. त्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या? विष्णूची उपासना करायची. विष्णू उपासनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा करावा. दान धर्म दीपदान म्हणजे दीप लावणे, वस्त्रदान किंवा अन्नदान करणे या महिन्यात अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महात्म्य या महिन्याच्या कथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानसिक शांतता लाभते. आता आपण याच्यापासून निष्कर्ष पाहू याचा. 17 मे ते 15 जून हा काळ आत्मचिंतनाचा काळ आहे. जरी तुमच्या राशीसाठी हा काळ आव्हानात्मक असला तरी या महिन्यात केलेली उपासना संकटाची तीव्रता कमी करण्यास मदत करते. आता हा निष्कर्ष आपला निघालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे अधिक मास विशेष राशी भविष्य आवडले का? तुम्हाला हे राशी भविष्य हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.